महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता पटना उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय। बिहार सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार एसएसटी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्थांबरोबरच सरकारी नोकऱ्यांमध्ये 65% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। याला पटना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते। पटना उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले। या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातही मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले आहे। आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक आहेत, तर दुसरीकडे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे असे ओबीसींचे म्हणणे आहे। त्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत, तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेट दिलाय। अशात आता पटना न्यायालयाचा निर्णय आला आहे, त्याकडे आता महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने पाहतो हे महत्त्वाचं ठरणार आहे।